सत्यनारायणाची पूजा म्हटलं की सर्वात महत्त्वाचा असतो सत्यनारायणासाठी बनवलेला प्रसादात बनवलेला शिरा. कारण की हा शिरा कधीही खा, कुठल्याही पूजेत खा, खूप चविष्ट आणि चवदार आणि एकाच चवीचा लागतो. कारण की तो एकाच भक्तिभावाने बनवला जातो. श्रावण महिना सुरू झाला की बऱ्याच जणांकडे सत्यनारायणाची पूजा असते. आता पूजा म्हटलं की खूप घाई गडबड असते. त्या घाई गडबडीत हा प्रसाद बनवला जातो. त्यामुळे काहीतरी चुकतं, काहीतरी फिसकतं, काहीतरी कमी जास्त होतं, लक्षात येत नाही आणि प्रसादाची चव कमी अधिक होते. त्यामुळे मी ही रेसिपी बनवलेली आहे. परफेक्ट प्रमाणात तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. त्यामुळे ही कितीही गडबडीत बनवली तरी रेसिपी अजिबात फसणार नाही, शिरा अजिबात फसणार नाही. नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आधी सांगितल्याप्रमाणे आज आपण पाहणार आहोत सत्यनारायण पूजेसाठी बनवल्या जाणाऱ्या प्रसादाची रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया. मी इथे सर्व इंग्रेडियंट्स आधी दाखवते आहे आणि वाटी दाखवते. ह्या वाटीने मी 1.25 वाटी या प्रमाणात हे सर्व जिन्नस घेतलेले आहेत. तर तुम्ही कोणतीही वाटी किंवा किलोचं प्रमाण सेट करू शकता आणि त्याच प्रमाणात पुढचे साहित्य घेऊ शकता. मी इथे घेतलेले आहे 1.25 वाटी रवा, त्यानंतर 1.25 वाटी साजूक तूप, त्याचबरोबर 1.25 वाटी पाणी आणि 1.25 वाटी दुधाचं एकत्र केलेलं मिश्रण, अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे, काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत, त्याचबरोबर प्रसादासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले तुळशीपत्र आणि इथे केळी घेतलेली आहे. केळी तुम्ही साईजनुसार 1 किंवा 2 घेऊ शकता. त्याच प्रमाणात मी इथे घेतलेली आहे 1.25 वाटी साखर. वाटी मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही, पण 1.25 वाटी साखर घेतलेली आहे. आता त्यानंतर सर्वात प्रथम पाणी आणि दुधाच्या मिश्रणात वेलची पूड घालून घेतली. आता हे पाणी आणि दुधाचं मिश्रण आपल्याला गॅसवरती गरम होण्यासाठी, उकळण्यासाठी एका बाजूला ठेवायचे आणि त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये मी इथे सर्व घेतलेलं तूप म्हणजे 1.25 वाटी तूप घालून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम आहे. तूप गरम झालं की लगेच गॅसची फ्लेम मिडियम करायची. इथून पुढची सर्व प्रोसेस मिडियम फ्लेमवरती करायची. त्यानंतर आता मी यामध्ये घालून घेतलेले आहेत काजू बदामाचे तुकडे. आता हे तुकडे आपल्याला अर्धा मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत. हलकेसे असे, नाही परतले तरी देखील काहीच हरकत नाही, पण अशा पद्धतीने तुपामध्ये काजू बदाम परतल्यामुळे छान अशी चव येते. अर्धा मिनिट झालेत, काजू बदाम छान असे परतले गेलेत. आता आपण हे काढून घेऊयात. खूप पटकन ही रेसिपी बनवून तयार होते, त्याचबरोबर परफेक्ट चवीची देखील बनवून होते. त्यामुळे रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशा पद्धतीने हा प्रसादाचा शिरा नक्की बनवून पहा. आता मी ते काजू बदाम सर्व काढून घेणार आहे. हलकेसे असे गोल्डन रंगावरती हे भाजून घेतलेले आहेत. काजू बदाम काढून घेतले की 1.25 वाटी जो आपण रवा घेतला होता तो यामध्ये घालून एकत्र छान सुगंध येईपर्यंत परतून घेणार आहेत. 5-7 मिनटं लागतात एवढा रवा भाजण्यासाठी. जास्त प्रमाणात घेतला 1.25 किलोच्या प्रमाणात तर अजून जास्त वेळ लागला जातो. महत्त्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम एकदम स्मॉल ठेवायची, एकदम मिडियम ठेवायची, कारण की रवा पटकन करपला जातो आणि जास्त प्रमाणात जर आपण हा रवा बनवणार असेल, शिरा बनवणार असो तर जाड तळ्याचंच भांडं वापरायचं, म्हणजे रवा करपला जात नाही. आपण 6 ते 7 मिनटं हा रवा छान असा मंद आचेवरती भाजून घेणार आहे. रवा भाजताना खूप सुगंध पसरतं घरभर, कारण की गावरान तुपामध्ये हा आपण भाजलेला आहे. सतत हलवत आपल्याला हे मिश्रण रवा परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अगदी हलकासा गोल्डन रंग आला पाहिजे आणि अजिबात करपवायचा देखील नाही. कितीही गडबडीत बनवा तुम्ही, हा शिरा परफेक्ट बनतो, कारण की मेजरमेंट एकसारखं असतं. त्यामुळे तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनटानंतर रवाचा रंग हलकासा बदलला गेलेला आहे. अगदी हलका, तुम्ही पाहू शकता नकळत असा ब्राऊन कलर याचा झालेला आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत जे केळी घेतले होते त्याचे छोटे छोटे काप मी इथे करून घेतले, ते सर्व घालून घेते. त्याचसोबत काजू बदामाचे तुकडे देखील घालून घेते. आता केळी आणि काजू बदामाचे तुकडे देखील 1 मिनिट या रव्यामध्ये मी परतून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे आपण दूध आणि पाण्याचं मिश्रण गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते मिश्रण आता मी या रव्यामध्ये घालणार आहे. आता ते मिश्रण घालताना अगदी थोडं घालून मिक्स करायचं आहे, कारण की रव्याच्या देखील गुठळ्या होता कामा नये आणि चिकट देखील होऊ नये यासाठी. अगदी थोडंसं घालायचं, एकत्र करायचं, पुन्हा थोडंसं घालायचं. असं मी 3 टप्प्यात हे दूध आणि पाण्याचं मिश्रण या रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मंद आहे, कारण की करपू नये यासाठी. त्यामुळे लक्षात ठेवायचं गॅस अजिबात वाढवायचा नाही, थोडा वेळ लागला तरी चालेल. आता मी ते सर्व दूध यामध्ये घालून घेतलेला आहे आणि पुन्हा हा रवा सगळा एकजीव करून घेते. 1 मिनिट असाच छान परतून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती स्मूथ असा झालेला आहे. 1 मिनिट मी परतून घेतला. त्यानंतर आता पुन्हा यावरती मी झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं
हा रवा शिजवून घेणार आहे, एक वाफ काढून घेणार आहे. जर तुम्हाला वाटलं हा रवा खाली लागेल तर मध्ये एकदा दोनदा झाकण काढून मिक्स करून घेतलात तरी देखील चालेल, जेणेकरून तो करपणार नाही. आता मी 2 वेळा हा रवामध्ये एकदा मिक्स करून घेतला होता, त्यानंतर झाकण काढले आणि तुम्ही पाहू शकता छान असा हा रवा बनलेला आहे. आणि आता आपण साखर घालणार आहोत. साखर अशी शेवटी घालायची म्हणजे रवा एकदम चिकट होत नाही आणि दाताला देखील चिटकला जात नाही, तसंच बराच काळ व्यवस्थित असा राहतो. आता मी 1/4 वाटी त्याच वाटीने साखर या शिऱ्यामध्ये घालून घेतलेली आहे, रव्यामध्ये घालून घेतलेली आहे. तर ही साखर मी 1 मिनटं छान या रव्यासोबत शिऱ्यासोबत मिक्स करून घेते, म्हणजेच त्याची चव व्यवस्थित उतरेल. शिरा बराच वेळ छान राहतो आणि ज्या पद्धतीने केळी आणि बदामाचे काप मी आधी घातले दूध घालताना, त्या पद्धतीने घातले की केळी देखील लवकर काळी पडत नाही, कारण की पूजा वगैरे असली की प्रसाद आपला बराच वेळ बाहेर राहतो आणि केळी कालांतराने काळी पडते, त्यामुळे ती प्रसादात अशी काळी काळी दिसते, खराब झाल्यासारखे दिसते. त्यामुळे अशा पद्धतीने केळी घातली ना अजिबात खराब होत नाही. साखर एकत्र करून घेतली की मी आता झाकण ठेवून घेतले. 2 मिनटं वाफ काढल्यानंतर पुन्हा तुळशीची पानं या शिऱ्यामध्ये घालून घेतलेत आणि पुन्हा एकत्र करून घेत आहे. आता तुळशीपत्र एकत्र करून घेतल्यानंतर 4 ते 5 मिनटं रवा अशा पद्धतीने झाकून ठेवायचा, म्हणजेच परफेक्ट चव होईल आणि त्याची कन्सिस्टन्सी देखील व्यवस्थित होईल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा एकदा आधीसारखं मिक्स करून घेऊ शकता, म्हणजे रवा खाली लागला देखील जाणार नाही. आता 5 ते 6 मिनटं मी इथे वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त हा शिरा बनवून तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता शिरा किती परफेक्ट झालेला आहे, मोकळा देखील झालेला आहे, रंग देखील सुरेख आले, त्याचबरोबर चविष्ट देखील झालेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही केशर देखील यामध्ये वापरू शकता. तुम्हाला जर या सत्यनारायणाच्या प्रसादाची रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा. त्याचसोबत अशा छान छान रेसिपीजसाठी ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.